मागील 11 महिन्यांपूर्वी गुंडाळण्यात आलेली महसूल वसुली गेल्या 10 दिवसांपासून पुन्हा जोमाने सुरू झाली आहे। महसूल विभागाने वाळू चोरी, खनिज चोरी तसेच वाळू लिलावातून गेल्या 11 महिन्यात फक्त 52.87% महसूल वसूल केला असून येत्या 40 दिवसात ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल 42,37,07,543 रुपयांचा महसूल वसूल करावा लागणार आहे। त्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्यातच गौण खनिज विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने महसूल वसुलीबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिलाय। राज्य सरकारने यंदा गौण खनिज विभागाला 89,90,79,70,000 रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिलंय। अवैध वाळू उपसा, खनिज उपसा, मुरुम उपसा तसेच लिलावातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे। जानेवारी अखेर गौण खनिज विभागाने 47,53,71,457 रुपयांचा महसूल वसूल केलाय। उर्वरित महसूल येत्या 31 मार्च अखेरपर्यंत वसूल करायचा आहे। ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी वर्षभरात केवळ 52.87% महसूल वसूल करण्यात आलाय। येत्या 40 दिवसात 42,37,07,543 रुपयांचा महसूल वसूल करायचा आहे। LSS न्यूज अहमदनगर।